दुसरीकडे कोहलीच्या टीम इंडियाला मात्र वेस्ट इंडिज विरोधातल्या चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला। अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजनं भारतावर 11 धावांनी मात केली। तळाच्या फलंदाजांची उडालेली तारांबळ आणि महेंद्रसिंग धोनीची संथ खेळी त्यामुळे भारताला 190 धावांचं माफक लक्ष्यही गाठता आलं नाही। अखेरच्या षटकांमध्ये विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही। महेंद्रसिंग धोनीनं अर्धशतक पूर्ण केलं खरं, पण त्यासाठी त्यानं 150च्या वर चेंडू खर्च केले। धोनी आधी अजिंक्य रहाणेनं देखील 60 धावांची खेळी केली, पण या दोघांच्या व्यतिरिक्त कोणताच फलंदाज तग धरू शकला नाही। जेसन होल्डरनं भारताचे 5 फलंदाज बाद केले। या विजयामुळे वेस्ट इंडिजनं स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे। जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं जवानांनी 3 दहशतवाद्यांना घेरलंय। जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे, मात्र स्थानिकांकडून दगडफेक सुरूच आहे। गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी माझं बोट धरून वडिलांप्रमाणे मार्गदर्शन केलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुखर्जींवर स्तुतीसुमनं उधळली। मुखर्जींबद्दल बोलताना मोदींना गहिवरून आलं। राष्ट्रपती मुखर्जींच्या फोटोंचं पुस्तक प्रेसिडेंट अ स्टेटसमॅनचं प्रकाशन राष्ट्रपती भवनात करण्यात आलं। यावेळी मोदी बोलत होते। 24 जुलै रोजी राष्ट्रपती मुखर्जींचा कार्यकाळ संपणार आहे। कोई पिता अपने संतान की जैसे देखभाल करे। देखो मोदी जी, आधा दिन तो आराम करना ही पड़ेगा। मुझे डा कहते, प्रणवदा कहते। योगी सरकारच्या विरोधात त्यांच्याच मंत्र्यांनी एल्गार पुकारलाय। यूपी सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी योगींच्या विरोधात धरणं आंदोलन करण्याचा निश्चय केला। 4 जुलै या रोजी ते आंदोलन करणार आहेत। ओमप्रकाश राजभर हे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि यूपी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा। योगी सरकारच्या काळात लोकांकडे दुर्लक्ष होतंय असा आरोप यावेळी राजभर यांनी केला। भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात हे आंदोलन असल्याचं त्यांनी सांगितलं। गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेला सिंहांच्या कळपांनी रोखलं। जाफराबाद तालुक्यातील लुंचापूर गावात ही घटना घडली। या कळपामध्ये जवळपास 12 सिंह होते। या सिंहांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र सिंहांचा कळप काही केल्या बाजूला व्हायला तयार नव्हता। त्याचवेळी महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि रुग्णवाहिकेतच महिलेनं बाळाला जन्म दिला। तोपर्यंत हा सिंहांचा कळप रुग्णवाहिकेच्या भोवती फिरत होता। सध्या महिलेची आणि बाळाची प्रकृती चांगली आहे।